गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यामध्ये पेटलेला वाद शिगेला पोहोचलाय। भास्कर जाधव यांनी सोमवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या मेळाव्यामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर अत्यंत टोकाची टीका केली। भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिलेली आहे। तसंच इतर टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। आज मी जे बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे। ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना म्हणतात काय हो मराठ्यांनो तो एक असला तरी भारी पडतो। पाताळ यंत्री आहेत ते, एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करून गिरमिट लावतो। कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन? मग माफी कसली मागायची? कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं? तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं। समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे, हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत। मी कसा पसरवेन? त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला? त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं। माझी सभा होती ती पक्षीय होती, समाज म्हणून नव्हती। मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे। माझ्या समाजाचा स्वाभिमान नाहीये? मराठा समाजाला काय मान सन्मान नाहीये? अन्य समाजाला काय मान सन्मान नाहीये? म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर, हे आता दिवस संपलेले आहेत। आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं। आणि म्हणून मी सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो। तर मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि जाधव यांच्या विधानामुळे आता नव्या वादाची शक्यता निर्माण झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण करण्याचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून परत सुरू झालंय। त्याची एक काही दिवसापूर्वी गुहागर तालुक्यात बैठक झाली, तिथे अशाच जातीवाचक विषयांचा उल्लेख केला गेला। त्याच्यावरती संघटनेनं काही पत्र लिहिलं आणि परत पत्र होत काल आणखीन जातीवाचक याच्यामध्ये उल्लेख आला। पण हा गेल्या अनेक वर्ष चालू असणारा विषय आहे। अनाजी पंथाची उपमा प्रत्येकाला द्यायची, हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे। आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत, याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायच्या आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं, या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे।